गुड मॉर्निंग एस्पायरंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा तुमचं या APA GPAT अकॅडमीच्या लाईव्ह यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. व्हेरी वॉर्म वेलकम. So aspirants, last lecture we have discussed with the very detailed consideration with respect to the sympathomimetic and sympatholytic system. So today we will going to discuss about the classification, mainly what kind of the drugs is mainly applicable in the sympathomimetic drugs or sympathomimetic system. So basically last lecture ची mechanism थोडी recall करेल मी. So if anyone is unaware about this, then go and watch the previous lecture जो काही या टॉपिक बद्दल या टॉपिकच्या रिलेटेड बद्दल आपण दिलेला आहे. सो सिम्पली इफ यू सी द ड्रग, सो जो काही न्यूरोट्रान्समीटर आहे तो न्यूरोट्रान्समीटर या अप्रोचेसमधून सिंथेसाइज होत आहे, वेसिकल्समध्ये स्टोअर होत आहे आणि रिलीज होत आहे. दिस इज कॉल्ड एज अ नॉरएड्रेनालिन. whenever the noradrenaline acting on the postsynaptic receptor, see this is beta 1. सो हा सायनॅप्स आहे, हे सायनॅप्स आहे आणि सायनॅप्सच्या जस्ट बिफोरचा जो पार्ट असतो दिस इज प्री सायनॅप्टिक आणि हा तुमचा पोस्ट सायनॅप्टिक आहे. सो क्लासिफिकेशन मेड अकॉर्डिंग टू दिस मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. सिम्पॅथरी सिस्टमचं जे काही क्लासिफिकेशन आहे हे क्लासिफिकेशन दोन पद्धतीने आहे. देर आर टू टाईप्स मेनली जीपॅटमध्ये तुमच्या सेमिस्टरच्या एक्झाममध्ये. सो रेग्युलर सिलेबसमध्ये इफ यू सी द क्लासिफिकेशन ऑफ sympathomimetic drugs, there are two types. फर्स्ट वन आहे अकॉर्डिंग टू देअर फार्माकोलॉजिकल ॲक्शन अँड सेकंड वन आहे अकॉर्डिंग टू देअर केमिकल स्ट्रक्चर. इफ एनी ड्रग इज डायरेक्टली ॲक्टिंग ऑन दिस रिसेप्टर अँड इन्क्रीजेस द रिस्पॉन्सेस. सो आपल्याला जो काही आपला टार्गेट आहे तो काय आहे, रिस्पॉन्स आहे किंवा रिस्पॉन्सेस म्हणा. आपला मेन टार्गेट काय आहे, टू इन्क्रीज द फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स. सी इफ एनी ड्रग एक्स ड्रग इज इन्क्रीजिंग द इंटेन्सिटी ऑफ रिस्पॉन्सेस डायरेक्टली ॲक्टिंग ऑन द रिसेप्टर, यांना म्हणायचं यामध्ये सो डायरेक्टली ॲक्टिंग ड्रग्स. सो दिस ड्रग इज कॉल्ड एज अ डायरेक्टली ॲक्टिंग ड्रग्स. सो इफ एनी ड्रग इज ॲक्टिंग थ्रू दिस सिंथेसिस अँड द रिलीज स्टिम्युलेटर आणि अल्टिमेटली हे इन्क्रीज करताय कॉन्सन्ट्रेशन ऑफ नॉरएड्रेनालिन आणि नॉरएड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यानंतर तो तुमचा इथून काय वाढवतो, अगेन रिस्पॉन्स. जो आपला गोल होता तो इथं कंप्लीट झाला, टू इन्क्रीज द इंटेन्सिटी ऑफ रिस्पॉन्स. सेम थिंग. सो अगेन यू आर गेटिंग अ रिस्पॉन्स, पण डायरेक्टली मिळतो का, नाही. दिस टाईप ऑफ फार्माकोलॉजिकल ॲक्शन इज कॉल्ड एज अ इनडायरेक्टली ॲक्टिंग ड्रग्स. यांना आपण काय म्हणू, इनडायरेक्टली ॲक्टिंग ड्रग्स. सी सो देर इज अ थर्ड क्लास विच विल ॲक्ट ऑन दिस बोथ द वे. सो जो इथंही ॲक्ट करतोय आणि तो इथंही ॲक्ट करतोय. सो दिस टाईप ऑफ ड्रग इज कॉल्ड एज अ मिक्स्ड ॲक्टिंग ड्रग्स. सो या ड्रगला आपण काय नेम देतोय, मिक्स्ड ॲक्टिंग ड्रग्स. चलो तर एस्पायरंट्स, आपण अशा अकॉर्डिंगली याच मेकॅनिझमचा एक बेसिक कन्क्लुजन घेऊन आपण या सिस्टमचं क्लासिफिकेशन पाहणार आहोत. सो मेनली द क्लासिफिकेशन ऑफ द सिस्टम, मेनली क्लासिफिकेशन ऑफ द सिम्पॅथॅटिक सिस्टम. हेडिंग अप करा. सो एस्पायरंट्स प्लीज ट्राय टू राईट ऑल द पॉइंट्स. सिम्पॅथॅटिक सिस्टम, सिम्पॅथोमायमेटिक करा, नॉट ओनली सिम्पॅथॅटिक, सिम्पॅथोमायमेटिक सिस्टम, sympathomimetic drugs. Okay, you can say drugs, you can say system, right? Mainly, so जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या सिस्टमच्या दोन मेकॅनिझम मेन आहेत. एक अल्टिमेटली आपला गोल काय आहे, टू इन्क्रीज द इंटेन्सिटी ऑफ फार्माकोलॉजिकल ॲक्शन. वॉट एव्हर द रिस्पॉन्स एक्झर्टेड बाय द सिम्पॅथेटिक सिस्टम, द ड्रग विच कॅन इन्क्रीज द इंटेन्सिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर रिस्पॉन्स, दॅट इज कॉल्ड एज अ सिम्पॅथोमायमेटिक सिस्टम. And if the sympathomimetic system is working on such a way, so आपण यांना दोन क्लासमध्ये मेनली क्लासिफाय केले गेलेलं आहे. एक आहे फर्स्ट वन डायरेक्टली ॲक्टिंग ड्रग्स, आणि हे ड्रग्स कोणत्या मेकॅनिझमनी काम करतात सांगा, डायरेक्टली ॲक्टिंग ड्रग्स मेडिएटेड वाया रिसेप्टार फार्माकोलॉजिकल ॲक्शन. यांची जी ॲक्शन आहे ही कशी आहे, रिसेप्टार मेडिएटेड आहे. यांची जी ॲक्शन आहे ही रिसेप्टार मेडिएटेड आहे, राईट. सी देन सेकंड क्लास विच इज इनडायरेक्टली ॲक्टिंग ड्रग. सो एस्पायरंट्स एकदम प्रॉपरली समजून घेण्याचा प्रयत्न करा. इनडायरेक्टली ॲक्टिंग ड्रग्स, ओके, इनडायरेक्टली ॲक्टिंग ड्रग्स. सो हा जो क्लास आहे यांच्यामध्ये रिसेप्टर मेडिएटेड ॲक्शन नाही आहे. थर्ड क्लास पण आपण पाहणार आहोत मिक्स्ड ॲक्टिंगमध्ये. मग डायरेक्टली ॲक्टिंग ड्रग्समध्ये वी हॅव टू टाईप्स ऑफ ड्रग अगेन. सो द ड्रग विच कॅन एक्झर्ट ॲक्शन बाय नॉन सिलेक्टिव्ह. सो नॉन सिलेक्टिव्हली ॲक्ट करणारे काही ड्रग्स आहेत. नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे काय, यांची सिलेक्टिव्हिटी म्हणजे हे स्ट्रक्चरली सिमिलर नसतात विथ रिस्पेक्ट टू द रिसेप्टर. ॲक्टिव्ह साईट जी असते बाइंडिंगची ही सिलेक्टिव्ह नाही आहे. सो नॉन सिलेक्टिव्ह अँड सेकंड क्लास सिलेक्टिव्ह.
नॉन सिलेक्टिव्ह अँड सिलेक्टिव्ह हे क्लासिफिकेशन कशा बेसिसवरती आहे? ऑन द बेसिस ऑफ, यस, ऑन द बेसिस ऑफ सिलेक्टिव्हिटी. हे क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवरती आहे? ऑन द बेसिस ऑफ सिलेक्टिव्हिटी. देर इज अ सेकंड क्लास. याच्यानंतर जे मी एक्सप्लेन करेल तो सेकंड क्लास असेल ॲज पर द गर्ग अँड गुप्ता. हे क्लासिफिकेशन आहे ॲज पर द विकास सेट. नॉन सिलेक्टिव्ह मीन्स व्हॉट? एक्झाम्पलमध्ये पहा, फर्स्ट वन आहे ॲड्रिनलिन. ॲड्रिनलिन हा नॉन सिलेक्टिव्ह ड्रग आहे. ॲड्रिनलिनच्या ॲक्शन्स पहा. फार्माकोलॉजिकल ॲक्शन्समध्ये ॲड्रिनलिन इज सिलेक्टिव्ह ऑन अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1 अँड बीटा 2, बट नो ॲक्शन. हा ॲक्शन म्हणजे हा ॲक्टिव्ह नाही आहे बीटा 3 वरती. सो दिस इज अँड द व्हेरी इम्पॉर्टंट अस्पेक्ट विथ रिस्पेक्ट टू ॲड्रिनलिन. सेकंड क्लास आहे नॉर ॲड्रिनलिन. सेकंड क्लास आहे नॉर ॲड्रिनलिन. नॉर ॲड्रिनलिन पण नॉन सिलेक्टिव्ह आहे. इफ एनी ड्रग इज ॲक्टिंग ऑन द मोर दॅन वन रिसेप्टर, जर एखादा ड्रग हा एका रिसेप्टरपेक्षा जास्त रिसेप्टरवरती काम करत असेल तर यांना आपण या ठिकाणी म्हणतो नॉन सिलेक्टिव्ह इन नेचर. नॉन सिलेक्टिव्हमध्ये हे पहा 1, 2, 3, 4 रिसेप्टरवरती याची ॲक्शन आहे. नॉर ॲड्रिनलिनचा जो इफेक्ट आहे हा अल्फा 1 वरती आहे, अल्फा 2 वरती आहे, बीटा 1 वरती आहे, बीटा 3 वरती आहे, बट नो इफेक्ट ऑर लिटल इफेक्ट ऑन द बीटा 2. बीटा 2 वरती हा ॲक्टिव्ह नाही आहे. पुढे मी सांगेल हे यांचे कॉम्प्लिकेशन्स कसे वाढतात या इफेक्टमुळे. त्यानंतर पहा नेक्स्ट ड्रग आहे आयसोप्रिनॅलिन. यस, आयसोप्रिनॅलिन इज मेनली ॲक्टिव्ह ऑन सो बीटा 1 अँड बीटा 2. सो नो ॲक्टिव्ह किंवा नो ॲक्शन ऑन सो अल्फा रिसेप्टर्स. अल्फा रिसेप्टरवरती यांना कोणतीच ॲक्शन नाही आहे. हे कुठे तुम्हाला पाहायला मिळेल? सो वेनेवर यू विल गो फॉर द मेडिसिनल केमिस्ट्री तुम्ही ज्यावेळेला पाहायला जाल त्यावेळेला तुम्हाला समजेल की यांच्यामध्ये एक छोटासा सार आहे. व्हॉट कुड बी दिस स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप. ही जी रिलेशनशिप आहे या रिलेशनशिपमध्ये आपण पाहतो की वेनेवर वी आर गोइंग थ्रू द टर्मिनल अमाइन सबस्टिट्यूशन्स. सी ॲस्पायरंट्स, स्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही थोडं डिटेलमध्ये गेलात तर तुम्हाला समजतं की हे जे स्ट्रक्चर्स आहेत यांच्यामध्ये कॅटेकोलची रिंग आहे. केमिस्ट्री मी अजून स्टार्ट केलेली नाही आहे, याच्यातली केमिस्ट्रीच्या टाईममध्ये हे पॉईंट्स आपण क्लिअर करू. सो हा एक बेन्झिन रिंग आहे. दिस इज युअर 1 हायड्रॉक्सिल ग्रुप, सेकंड हायड्रॉक्सिल ग्रुप. दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ कॅटेकोल. सो देन इथं आहे तुमचा CH अँड OH. CH आहे आणि हा तुमचा OH आहे. देन अगेन CH2 अँड NH2. दिस इज युअर टर्मिनल अमाइन. ॲज अ सबस्टिट्यूशन इथं पहा आयसोप्रोपिल सबस्टिट्यूशन इथं आहे. जसं नायट्रोजनवरती सबस्टिट्यूशन तुम्ही वाढवताय, N सबस्टिट्यूशन जर तुम्ही इन्क्रीज करत असाल तर इन्क्रीज होते बीटा ॲक्टिव्हिटी. यस, अँड डिक्रीज होते अल्फा ॲक्टिव्हिटी. सो हे एक इम्पॉर्टंट बीट असतो अँड दॅट इज द ओनली रिझन आयसोप्रिनिल हॅव्हिंग प्रिडॉमिनंट ॲक्टिव्हिटी ऑन द बीटा 1 अँड बीटा 2, बट इट इज लेस ॲक्टिव्ह ऑन द अल्फा 1 अँड अल्फा 2. सो हे इफेक्ट आहेत हे आपण पाहिलं. त्यानंतर पहा नेक्स्ट यांच्यामध्येच एक ड्रग आहे शेवटचा ऑक्सीमेटाझोलिन. ऑक्सीमेटाझोलिन यांची ॲक्टिव्हिटी आहे सो अल्फा 1 अँड अल्फा 2, नो ॲक्टिव्हिटी ऑन द बीटा 1 अँड बीटा 2. सो त्यानंतर आहे डोपामिन. डोपामिनची ॲक्टिव्हिटी आहे मेनली D1 टू D5. सो याचे हे प्युअर रिसेप्टर्स आहेत ॲज वेल ॲज ही इज ॲक्टिव्ह ऑन द बीटा 1 रिसेप्टर. बाकी बीटा 2 अँड बीटा 3 वरती ही डोपामिन हा ॲक्च्युली दिस इज नॉट अ न्यूरोट्रान्समिटर ऑफ दिस सिम्पॅथॅटिक सिस्टम. डोपामिन हा डोपामिनर्जिक सिस्टमचा न्यूरोट्रान्समिटर आहे, बट स्टील इट इज इन द कॅटेकोलामाइन. त्यामुळे याच्याकडे याला ही ॲफिनिटी आहे, ही कॅन ॲक्टिवेट दिस बीटा 1 रिसेप्टर. सो ॲस्पायरंट्स ॲज पर द सिलेक्टिव्हिटी फर्स्ट क्लास हॅज बीन कम्प्लिटेड नॉन सिलेक्टिव्हचा. सेकंड क्लास येतोय आपण सिलेक्टिव्हिटी आहे ना. ॲज पर द सिलेक्टिव्हिटी यांच्यामध्ये सिलेक्टिव्ह ॲगोनिस्टमध्ये फर्स्ट वन आहे अल्फा 1 सिलेक्टिव्ह ॲगोनिस्ट. सो टोटल रिसेप्टर आपल्याकडे किती आहेत? अल्फा बीटा. अल्फाचे 2 क्लास, अल्फा 1 बीटा, अल्फा 2, बीटा 1 बीटा 2. सो देन बीटा 3. ह्या तिघांमध्ये जे काही सिलेक्टिव्ह ड्रग्स आहेत जसे की आता यांच्यामध्ये जो सिलेक्टिव्ह आहे तो आहे फर्स्ट ड्रग फिनाइल एफ्रिन. दिस इज अल्फा 1 सिलेक्टिव्ह. देन नेक्स्ट ड्रग आहे मिथोक्झामाइन. सो हा पण तुमचा मिथोक्झामाइन. सो हा पण अल्फा 1 सिलेक्टिव्ह आहे. देन नेक्स्ट ड्रग मिडोड्रीन. दिस कुड बी 3 ड्रग्स जे अल्फा 1 सिलेक्टिव्ह आहेत. देन सेकंड वन आहे अल्फा 2 सिलेक्टिव्ह. अल्फा 2 सिलेक्टिव्ह क्लोनिडीन, देन ॲप्राक्लोनिडीन. यस, क्लोनिडीन, ॲप्राक्लोनिडीन, देन ब्रिमोनिडीन. ओके, हे ड्रगचे प्रोनाऊन्सिएशन्स तुम्हाला रिपीट केल्यानंतर क्लिअर होतील. तोपर्यंत हे क्लिअर होणार नाही. क्लोनिडीन आहे, सो ॲप्राक्लोनिडीन आहे, सो ब्रिमोनिडीन आहे. त्यानंतर पहा
सो टिझानिडीन आहे. दीज आर द 4 ड्रग्स. पण एस्पायरंट्स या ड्रग्सच्या पुढे एक छोटंसं एक्सेप्शन लिहू शकता का तुम्ही? हां, घ्यावंच लागेल. सो एक्सेप्शन घेतल्याशिवाय हे कव्हरच नाही होणार. सी दिस अल्फा 2 ॲगोनिस्ट आहेत, बट वेनेवर वी आर युझिंग दिस ॲगोनिस्ट, सो वी आर गेटिंग सिम्पॅथोलायटिक इफेक्ट. सो दिस कुड बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फिनॉमिनॉन जो कन्फ्युजन करतो मेनी ऑफ एस्पायरंट्स. कारण आपण प्रत्येक वेळेला जे काही अझम्पशन्स यूज करतो हे अझम्पशन्स ॲज पर आवर कॉन्सेप्ट असतात. पण या प्रत्येक कॉन्सेप्टमध्ये छोटा छोटा बीट असतो जो की पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला एक सिम्पॅथॅटिक सिस्टम अँड पॅरासिम्पॅथिक सिस्टममध्ये लास्ट लेक्चरमध्ये. सो वी हॅव डिस्कस्ड सिम्पॅथॅटिक सिस्टम अँड पॅरासिम्पॅथिक सिस्टम. दे आर हॅव्हिंग ऑलवेज अपोजिट टाईप ऑफ फार्माकोलॉजिकल ॲक्शन, बट एक्सेप्शनली so we studied की on the blood vessels both of the system is responsible for dilation. पण इथं असं नाही आहे. सो इथं काय, क्लोनिडीन हा ॲगोनिस्ट आहे बट इफेक्ट कोणता आहे? लायटिक आहे. ॲप्राक्लोनिडीन हा ॲगोनिस्ट आहे पण इफेक्ट लायटिक आहे. ब्रिमोनिडीन हा ॲगोनिस्ट आहे, इफेक्ट लायटिक आहे. टिझानिडीन हा ॲगोनिस्ट आहे बट इफेक्ट इज बिलॉंग्स टू लायटिक. याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? सो याचं रिझन आहे ड्यू टू नेचर ऑफ रिसेप्टार. अल्फा 2चा रिसेप्टारचा नेचर अँड सेकंड वन आहे पोझिशन ऑफ रिसेप्टार. यामध्ये थोडं मी जर तुम्हाला दाखवत असेल तर हे नर्व एंड टर्मिनल आहे. सो अल्फा 2 इथं प्रेझेंट आहे. सो जसा नॉर ॲड्रेनालिन रिलीज होतो, नॉर ॲड्रेनालिन हा सायनॅप्समध्ये आल्यानंतर हा याला ॲक्टिवेट करतो. सो हा GI नेचरचा आहे तर हे यांचं सिंथेसिस किंवा रिलीज इनहिबिट करतो. दिस टाईप ऑफ मेकॅनिझम इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फीडबॅक इनहिबिशन. So this type of mechanism is also called as a product inhibition. So our own product will inhibit the release of own neurotransmitter. स्वतःचाच प्रोडक्ट हा स्वतःचेच रिलीज किंवा स्वतःचे सिंथेसिस हा इनहिबिट करतो. and that is the only reason this class should be considered as a sympatholytic drugs. and clonidine will act on the central nervous system आणि त्यांच्यामुळे या इफेक्टला आपण सेंट्रल सिम्पॅथोलायटिक ड्रग्स पण म्हणतो. यांच्यामध्ये एक अजून एक्झाम्पल ॲड करून घ्या जे इथं विकास सेटमध्ये नाही आहे, विच इज कॉल्ड ॲज अ मिथाइल डोपा. दिस क्लोनिडीन अँड मिथाइल डोपा हे सेंट्रल सिम्पॅथोलायटिक ड्रग्स आहेत. सो इफ यू हॅव एनी डिफिकल्टी यू कॅन ओपन द अँटी हायपरटेन्सिव्ह क्लासिफिकेशन आणि तिथं जाऊन पहा कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमच्या अँटी हायपरटेन्सिव्ह क्लासिफिकेशनमध्ये हा इफेक्ट दिलेला आहे. सो दिस 2 ड्रग्स इज रिकॉग्नाइज्ड ॲज अ सेंट्रल सिम्पॅथोलायटिक ड्रग्स, पण ॲक्च्युली दे आर नॉट अ सिम्पॅथोलायटिक ड्रग्स, दे आर सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स बिकॉज हे दोन्ही ॲगोनिस्ट आहेत. आणि एवढ्याच एका छोट्याशा कॉन्सेप्टवरती एवढं सगळं डिपेंड आहे. चला तर यानंतर आता आपण येतो बीटा 1 ॲगोनिस्टकडे. बीटा 1 ॲगोनिस्ट हा कोण आहे? बीटा 1 ॲगोनिस्ट डोब्युटामाइन आहे. बीटा 1 ॲगोनिस्ट हा डोब्युटामाइन आहे. बीटा 2 ॲगोनिस्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो साल्ब्युटामॉल. बीटा 2 ॲगोनिस्ट साल्ब्युटामॉल. सो टर्ब्युटॅलिन, यस साल्ब्युटामॉल, टर्ब्युटॅलिन, फॉर्मोटेरॉल, साल्ब्युटामॉल, टर्ब्युटॅलिन, फॉर्मोटेरॉल, सो आर्बुटेरॉल. सो असे भरपूर ड्रग आहेत. सो जे तुमचे या ठिकाणी डिपेंड आहेत. त्यानंतर पहा नेक्स्ट ड्रग आहे रिटोड्रीन आणि सुप्रीन. सो हा एक ड्रग आहे. हे ड्रग्स आहेत जे तुमचे ब्रोंको डायलेटर म्हणून यूज केले जातात. यूज्ड ॲज अ ब्रोंको डायलेटर. सो ब्रोंको डायलेटर कारण का बीटा 2चे हे ॲगोनिस्ट आहेत आणि बीटा 2 हा ब्लड वेसल्स नाही स्मूथ मसल्स डायलेशन करतो. आणि दॅट इज रिझन जे काही आपल्याकडे ॲस्थमॅटिकचे पंप वगैरे असतात पहा त्याच्यामध्ये हे ड्रग्स या ठिकाणी यूज केले जातात. बीटा 2 ॲगोनिस्ट. ॲज सच वी आर नॉट युझिंग बीटा 3 ॲगोनिस्ट. सो बिकॉज ऑफ दिस लिपोजेनेसिस. सो त्यानुसार हे क्लासिफिकेशन कव्हरअप झालं आणि हे क्लासिफिकेशन होतं ॲज पर द सेलेक्टिव्हिटी. याच डायरेक्टली ॲक्टिंगमध्ये सेकंड क्लास ॲड करून घ्या. सो ॲज पर द स्ट्रक्चरल रिलेशनशिप. सो आपण पाहतो या ठिकाणी नेक्स्ट क्लासिफिकेशन. सो ॲज पर द स्ट्रक्चरल रिलेशनशिप देर आर 2 इम्पॉर्टंट क्लासेस. यांच्यामध्ये पण 2 क्लास आहेत जे स्ट्रक्चरल बेसिसवरती आहेत. आणि आता हे क्लासिफाय कसे केले गेले आहेत यांच्यासाठी कोणता रेफरन्स आहे? रेफरन्स आहे गर्ग अँड गुप्ता. सो या बुकमध्ये हे क्लासिफिकेशन नोटिफाय केले गेलेलं आहे आणि हे क्लासिफिकेशन तुम्हाला आयडिया देतं की ड्रगचा T-हाफ कसा असू शकतो आणि ड्रगचं मेटाबॉलिझम कोण अफेक्ट करतं. यामध्ये डायरेक्टली ॲक्टिंग ड्रगमध्ये एक फर्स्ट क्लास आहे. सो कॅटेकोल अमाइन ड्रग्स. व्हॉट इट इज?
सो ज्यांच्याकडे ही केमिकल मॉइटी प्रेझेंट आहे, सो दिस इज कॉल्ड एज अ 3,4 डायहायड्रॉक्सी. सो 3,4 डायहायड्रॉक्सी फिनॉल सॉरी बेन्झीन हे कोण आहे? कॅटेकोलामाइन आहे. जर एखाद्या कंपाऊंडकडे ही रिंग असेल तर त्यांना म्हणायचं कॅटेकोलामाइन्स ड्रग्स. सो ज्यांच्याकडे ही रिंग सिस्टम अवेलेबल नाही आहे, विच कम्स अंडर नॉन कॅटेकोलामाइन्स ड्रग. ओके, अगेन दिस कॅटेकोलामाइन फर्दर सब क्लासिफाईड. सो पुन्हा एकदा यांचं सब क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. सो एंडोजिनस मीन्स व्हॉट? दे आर ऑलरेडी एक्झिस्टेड इन आवर बॉडी, नो नीड टू टेक फ्रॉम द डाएट. डाएटपासून यांना घ्यायची गरज नाही, ऑलरेडी हे बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, एंडोजिनस. सेकंड वन काय? एक्झोजिनस. फर्स्ट वन आहे एंडोजिनस, सेकंड वन आहे एक्झोजिनस. एंडोजिनस यांच्यामध्ये कोण कोण असतील? डोपामिन हा एंडोजिनस आहे, लिओडोपा हाही एंडोजिनस आहे, याचाच प्रिकर्सर आहे तो. सो लिओडोपा हा त्याचा प्रिकर्सर आहे. देन नेक्स्ट प्युअरली आपल्याकडे नॉर ॲड्रेनलिन आहे. देन नेक्स्ट ॲड्रेनलिन आहे. ॲड्रेनलिन, नॉर ॲड्रेनलिन हे यांच्या अंडरमध्ये कव्हरअप केले जातात आणि हे एंडोजिनस कॅटेकोल आहेत. ओके, एंडोजिनस कॅटेकोल आहेत. सो एक्झोजिनस कॅटेकोल यांच्याकडे पण रिंग आहे, पण हे एक्झोजिनस आहेत, म्हणजे आपण एक्सटर्नली यांना देतो डोब्युटामाइन. सो डोपेक्झामाइन, यस डोब्युटामाइन, डोपेक्झामाइन, फिनाल्डोपाम. नेक्स्ट ड्रग फिनाल्डोपाम, हे डोपामिनर्जिकचे ॲगोनिस्ट असतात है ना. सो त्यानंतर पहा आयसोप्रिनालिन. ओके, आयसोप्रिनालिन. दीज आर द 4 ड्रग्स विच कम्स अंडर एक्झोजिनस बट कॅटेकोलामाइन्स, एक्झोजिनस बट नॉन कॅटेकोलामाइन्स. आता सेकंड यांच्यामध्ये जो क्लास आपण घेतलेला आहे नॉन कॅटेकोलामाइन्स, यांचे एक्झाम्पल्स पहा. हे कॅटेकोल रिंग नाही आहे, हे इमिडाझोल डेरिव्हेटिव्ह आहे, क्लोनिडिन. सो ॲप्राक्लोनिडिन हे त्याचाच डेरिव्हेटिव्ह आहे, ब्रिमोनिडिन याचाच डेरिव्हेटिव्ह आहे की नाही, टिझानिडिन याचाच डेरिव्हेटिव्ह आहे. सो हे नॉन कॅटेकोल आहेत. झायलोमेटाझोलिन हा पण तुमचा इमिडाझोल डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, ऑक्सीमेटाझोलिन असेल. सो ऑक्सीमेटाझोलिन. देन नेक्स्ट टेट्राहायड्रोझोलिन, टेट्राहायड्रोझोलिन. देन नेक्स्ट तिसरा क्लास यामध्ये पहा. सो क्लोनिडिन, ॲप्राक्लोनिडिन, झायलोमेटाझोलिन, ऑक्सीमेटाझोलिन. सो त्यानंतर साल्ब्युटामॉल आहे की नाही, साल्ब्युटामॉल, टर्ब्युटालिन. सो साल्ब्युटामॉल, टर्ब्युटालिन, मिथोक्झामाइन. सो दीज आर द ड्रग्स विच आर कम्स अंडर नॉन कॅटेकोल, म्हणजे यांच्याकडे कॅटेकोल रिंग नाही आहे. आणि हे का पाहायचं आहे पेरेंट्स सांगा बरे. सो what could be the main approach to study regarding to this structural basis classification? हे पहा, जर एखाद्या ड्रगकडे कॅटेकोल आहे आणि अमाइन पण आहे, सो दिस टाईप ऑफ ड्रग, हे पहा हे जे 2 टाईपचे ड्रग्स आहेत. सो इफ यांच्याकडे कॅटेकोल असेल तर कॅटेकोल म्हणजे हे लायबल आहेत, लायबल फॉर मेटाबॉलिझम. यांचं मेटाबॉलिझम होतं बाय कॅटेकोल ओ मिथाइल ट्रान्सफरेज. जर अमाइन असेल तर हे लायबल आहेत फॉर द मेटाबॉलिझम बाय मोनो अमाइनो ऑक्सिडेज. आणि जर एखादा ड्रग आहे त्याच्याकडे दोन्ही असतील तर हे मेटाबोलाइज्ड बाय, यस मेटाबोलाइज्ड बाय माओ मोनो अमाइनो ऑक्सिडेज अँड कॅटेकोल ओ मिथाइल ट्रान्सफरेज. हे दोघांनीही मेटाबोलाइज होतं आणि यांचा हाफ लाईफ कशी असते सांगा. हाफ लाईफ ही यांची खूप कमी असते. आणि दिस इज अन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सिग्निफिकन्स. ॲड्रेनलिन मेटाबोलाइज होतो, नॉर ॲड्रेनलिन मेटाबोलाइज होतो, डोपामिन मेटाबोलाइज होतो, लिओडोपा मेटाबोलाइज होतो, इफेड्रिन मेटाबोलाइज नाही होत, क्लोनिडिन मेटाबोलाइज नाही होत, साल्ब्युटामॉल मेटाबोलाइज नाही होत, ॲम्फेटामाइन मेटाबोलाइज नाही होत. बिकॉज ऑफ व्हॉट? कारण ते कॅटेकोलामाइन्स नाही आहेत. हे कधी क्लिअर होईल? वेनेवर वी विल गो फॉर नेक्स्ट अपकमिंग मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. फार्माकोलॉजिकल ॲक्शनच्या टाईममध्ये हे सगळे पॉईंट्स आपल्याला लागतात, तिथं इंडिव्हिज्युअल आपण पाहतो है ना. सो ॲस्पायरंट्स त्यानंतर पाहिला आपण, हा तुमचा क्लास कंप्लीट झाला डायरेक्टली ॲक्टिंगचा. सेकंड क्लास आहे इनडायरेक्टली ॲक्टिंग ड्रग्स. सेकंड क्लास इनडायरेक्टली ॲक्टिंग ड्रग्स. इनडायरेक्टली ॲक्टिंग ड्रग्स इट मीन्स, या इनडायरेक्टली ॲक्टिंग ड्रग्समध्ये काय आहे? सो जे ड्रग डायरेक्टली ॲक्ट करत नाहीत, सो ॲक्ट वाया, यस ॲक्ट वाया अदर मेकॅनिझम. सो ॲक्ट वाया अदर मेकॅनिझम. मेन ऑब्जेक्टिव्ह असतं
इन्क्रीजिंग द नॉर ॲड्रेनालिन कॉन्सन्ट्रेशन. इफेक्ट नाही वाढवत, हे कॉन्सन्ट्रेशन वाढवतो आणि अल्टिमेटली इफेक्ट वाढतो. मग आता यांच्यामध्ये कोण ड्रग्स असतील सांगा. यांच्यामध्ये पहिला क्लास असेल रीअपटेक इनहिबिटर. यस, रीअपटेक इनहिबिटर. सेकंड ड्रग असेल मेटाबॉलिझम इनहिबिटर, आहे की नाही, मेटाबॉलिझम इनहिबिटर. आणि थर्ड ड्रग असेल तो असेल रिलीज इनहिबिटर, रिलीज स्टिम्युलेटर, नॉट इनहिबिटर, रिलीज स्टिम्युलेटर, जे रिलीजला डिस्प्लेस करतात, आहे की नाही, रिलीजला जो वाढवतो. हे क्लासिफिकेशन बुक्समध्ये असं दिलेलं नाही आहे. विकास सेटमध्ये तर नाही आहे, केडीमध्ये पण नाही आहे, गर्गनगुप्तामध्ये थोडा हा पार्ट दिला गेलेला आहे. सो रिॲप्टेकमध्ये कोण असतो, नेट हा ट्रान्सपोर्टर असतो ना, म्हणून याला नेट इनहिबिटर म्हणलं जातं. सो फर्स्ट वन नेट इनहिबिटर आहे कोकेन. सो देन सेकंड वन नेट इनहिबिटर आहे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट. सो यांच्यामध्ये नॉन सिलेक्टिव्हली ॲम्फेटामाइन पण येतं. ॲम्फेटामाइन इज ऑल्सो कन्सिडर ॲज अ नेट इनहिबिटर बट नॉट सिलेक्टिव्हली. फर्स्ट टू आर व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झाममध्ये हा कोकेन आणि ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स विचारले जातात. मेटाबॉलिझम इनहिबिटरमध्ये हा तुमचा माओ इनहिबिटर असेल, मोनो अमायनो ऑक्सिडेज माओ इनहिबिटर आणि COMT इनहिबिटर. माओ इनहिबिटरमध्ये पहा, सो मेक्लोबामाइड हा ड्रग आहे. देन नेक्स्ट सेलिजिलिन हा एक ड्रग आहे. सो COMT इनहिबिटरमध्ये सो टोल कॅपोन अँड एंटोकॅपोन. यस, टोल कॅपोन अँड एंटोकॅपोन. देन नेक्स्ट रिलीज इनहिबिटर, रिलीज स्टिम्युलेटर, नॉट द इनहिबिटर. स्टिम्युलेटरमध्ये सो टायरॅमिन. टायरॅमिनची एक ट्रॅजेडी असते माहिती आहे तुम्हाला, हायपरटेन्सिव्ह क्रायसिस शिकवेल मी पुढे. त्यानंतर पहा नेक्स्ट ॲम्फेटामाइन, टायरॅमिन, ॲम्फेटामाइन, सो मिथॅम्फेटामाइन, सो मिथाइल फेनिडेट, मिथाइल सो फेनिडेट. सो दीज आर द ड्रग्स. सो एक मिनिट, मिथाइल फेनिडेट नाही. सो यामध्ये मेफेनटरमाइन आहे. सो एक मिनिट, मेफेनटरमाइन. So these are the drugs which will act as a release stimulator. ओके. सो एस्पायरंट्स दोन्ही क्लास आपले कव्हर झालेले आहेत. आय होप की सर्वांनी हे रिटर्नमध्ये घेतलेले असतील. सो कारण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक रेफरन्सेसमध्ये वेगवेगळे क्लासिफिकेशन्स आहेत. बट इफ यू वॉन्टेड टू गेट अ स्कोर मोर इन युअर सेमिस्टर एक्झामिनेशन, इफ यू वॉन्टेड टू स्कोर मोर इन GPAT और नायपर एक्झामिनेशन, यू नीड टू रिप्रेझेंट युअर सेल्फ ॲज अ डिफरंटली. सो तुम्ही जोपर्यंत तुम्ही स्वतःला डिफरंट वेनी रिप्रेझेंट नाही करणार तोपर्यंत तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स मिळणार नाही आहेत. सो ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल किंवा ती रायटिंग एक्झाम असेल, वॉट एव्हर इट मे बी, बट यू नीड टू रिप्रेझेंट इन व्हेरी डिफरंट मॅनर. सी देन सेकंड, द लास्ट क्लास ऑफ दिस सिम्पॅथोमायमेटिक ड्रग इज नथिंग बट मिक्स्ड ॲक्टिंग. मिक्स्ड ॲक्टिंग मीन्स वॉट, त्यांचे ॲक्शन दोन्हीकडे पण आहेत. यामध्ये फर्स्ट क्लास आहे डोपामिन, सो हा मिक्स ॲक्टिंग आहे. देन नेक्स्ट वन आहे इफेड्रिन. इफेड्रिन इज ऑल्सो बिलॉंग्स टू मिक्स्ड ॲक्टिंग. देन थर्ड क्लास आहे pseudoephedrine. Pseudoephedrine is also belongs to mixed acting drugs. Okay, hopefully aspirants मोदाफिनिल पण एक ड्रग इथं ॲड करू शकता किंवा घ्यायची काही गरज नाही. ठीक आहे, आपण एवढे तीनही ड्रग घेतले तरी समजून जाईल. इफेड्रिन, सुडेफेड्रिन, यामध्ये तुमचा डोपामिन असेल, हे ड्रग्स यांच्या अंडरमध्ये कव्हर केले जातात. सो काही ड्रग्स मिक्समध्ये पण येतात. ॲम्फेटामाइन तिथं पण आहे, इथं पण येऊ शकतो मिक्स्ड ॲक्टिंगमध्ये. नॉन सिलेक्टिव्ह ड्रग आहे. सो होपफुली एस्पायरंट्स, आय होप की तुमचे सर्व जे काही डाऊट्स होते क्लासिफिकेशन रिगार्डिंग not to the mechanism of action not yet started, right? Next upcoming sessions मध्ये I will provide with this mechanism of action. See, generally आपण पाहिलं की यांच्यामध्ये 3 क्लास आहेत. एक आहे डायरेक्टली ॲक्टिंग, सेकंड वन आहे इनडायरेक्टली ॲक्टिंग आणि थर्ड वन इज मिक्स्ड ॲक्टिंग. डायरेक्टली ॲक्टिंग क्लासिफिकेशन हे अगेन सब क्लासिफाईड आहे ॲज पर द सेलेक्टिव्हिटी अँड सेकंड वन आहे ॲज पर द स्ट्रक्चरल रिलेशनशिप. आणि हे क्लासिफिकेशन आपण डिटेलमध्ये केलं, कॅटेकोल्स, नॉन कॅटेकोल्स, एंडोजिनस, एक्झोजिनस. सो इनडायरेक्टली ॲक्टिंगमध्ये 3 मेकॅनिझम आहेत, रिॲप्टेक इनिबिटर, मेटाबॉलिझम इनिबिटर अँड रिलीज स्टिम्युलेटर. मिक्स्ड ॲक्टिंगचे ड्रग्स पाहिले आणि सी होपफुली वी हॅव कम्प्लिटेड विथ दिस क्लासिफिकेशन. ओके एस्पायरंट्स, सो आय होप की एव्हरीवन इज गेटिंग क्लिअरिटी रिगार्डिंग टू दिस. सो इफ यू लाईक द व्हिडिओ, इफ यू लाईक द लेक्चर, देन प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. थँक्यू.